या ठिकाणी आयोजित केलेल्या पुण्यस्मरणाच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मंडपामध्ये स्थानापन्न व्हावं। हरी 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 निरंजनं नित्यं अनन्तरूपम् भक्तानुकंपा हृदविग्रहं वै ईशावतारम् परमेशविद्यम् तम राम कृष्णं शिरसा नमः। ओम श्रीमन् महागणाधिपते नमः। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपाल गोपाल गोकुल संकट हारी कृष्ण हरि जय जय राम। शरणागत कृष्ण हरि जय कृष्ण हरि जय जय शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमा विचावरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा
तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा पांडुरंगा गुरु मन मन दुसरे चरण संताची त्यांची कृपानामी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु उदास दयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भस्ममुठी रुद्रमाळा अति त्रिशूळ नेत्री गज चर्म व्याघ्रांबर शोभे वासुकी हार नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगत्खिल पालना मंगल मुनि निधाना सजन वन चंदना आराध्य लिंग नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति गुण समुद्रा मन्मथ मन्मथ बिनु पग चलाई सुनाई बिनु कर बिनु कर्म करही राजीव नेत्रं प्रभूषणाथं कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती या भूमंडळीचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म काही राहिला तुम्हा कारणे आता भिनो वागविलासिनी जे चातुर्य कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमिली मिया कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकाधिनाथनं शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत तळी प्रस्तुत प्रसंगी आपल्या सर्वांच्या मानवतेच्या भूमिकेला वंदन करतो। या स्मृतीच्या दिनाच्या निमित्ताने आपण जो हा प्रेमाचा आविष्कार आपल्या उपस्थितीमधून या ठिकाणी प्रकट केलाय म्हणून तुमच्या हृदयस्थ परमेश्वराला पुन्हा वंदन करतो। जगामध्ये हरवत चाललेली मानवता माणुसकी
धर्माला आलेलं अधर्माचं हिळीस रूप, नीतीची झालेली प्रचंड वाताहत आणि निर्माण झालेली अनिती, कलियुगातले दाहक असे अनुभव सध्या आपण सर्वत्र घेतो आहोत, पाहत आहोत. आणि अशा या दिशाहीन संभ्रमित वातावरणामध्ये आपल्या बंधूंचं, आपल्या पित्याचं, आपल्या सगळे संबंधीला आठवण काढून या निमित्ताने स्मृतिदिन अर्थात पुण्यस्मरण अर्थात श्राद्ध अर्थात वर्ष श्राद्ध किंवा शास्त्रामध्ये याला आत्ममुक्ती दिन असंही गौरवलेलं आहे. या दिवशी आत्मामुक्त होतो तोपर्यंत तो बंधनात आहे. अनात्मशक्ती आणि आत्मशक्ती ज्यावेळी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करते त्यावेळी बंधन प्राप्त होतं. पण मूळ स्वरूप परमेश्वराचं असल्यामुळं आत्म्याला बंधन मान्य नसतं. काही काळ जरी मायेच्या संयोगाने तो देहाच्या बंधनात अडकला तरी त्याची धाव मुक्तीकडे असते. आणि मृत्यूच्या रूपाने आत्मा त्या शरीराचा त्याग करून पंचमहाभूतांना त्यागून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असतो. ज्या दिवशी देह आणि आत्मा यांचं विलगीकरण झालं त्या दिवशी मृत्यू झाला असं आपण म्हणतो. पण ही सहज होणारी क्रिया आहे. मृत्यू हे जीवनातलं शाश्वत सत्य आहे. ते तितकं सुंदरही आहे. म्हणून मृत्यूचं भय नसावं, मृत्यूची भीती नसावी, पण मृत्यूची आठवण असावी. आणि ज्यांनी मृत्यूची आठवण ठेवून जीवन यापन केलं ते जीवनामध्ये संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून जीवनामध्ये शरीराने जरी गेले तरी पाठीमागे कीर्ती रूपाने उरलेले आहेत. त्यांचं नाव, त्यांचं कार्य हे युगानुयुगे येणाऱ्या पिढ्यांना बळ देत असतं, मार्गदर्शन करीत असतं. कोणाचं? जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, दुसऱ्यासाठी सदा जगावे, चंदना परी शिजोनी जावे, मरोनी जीवन पावन करीती, मरोनी जीवन पावन करीती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, तेच जगती, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदना परित्वा झिजावी, वही अंतरी सज्जना निववावी. जन्म मृत्यूच्या या चक्रानुसार या पवित्र पावन भूमीवर कैलासवर्षी दादा भाऊ गायकर यांचा जन्म झाला. पुत्राचा आनंद माता पित्यांनी अनुभवला आणि आपल्या कर्तृत्वातून सुपुत्राच्या सर्व वैशिष्ट्यांनी गुणांनी त्यांनी सभोवतालच्या मानवी मनावर अधिराज्य प्रस्थापित केलं. स्वर्गामध्ये सर्व आहे परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व आहे पण खोटं नाही. जगामध्ये सर्व आहे मायबाप परंतु समाधान नाही. आणि मानवाजवळ सर्व आहे केवळ धैर्य नाही. आज प्रत्येकाला घाई झालेली आहे. कमीत कमी कष्टात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं मिळवता येईल
यासाठी या सांप्रत जगामध्ये मानव गोंधळलेला आहे. कैलासवासी दादा भाऊ घेन भाऊ गायकर या मातीत जन्माला आले. ही माती साधी नाही. मातीचे दोन गुणधर्म असतात माय बापू हो. माती रुजवते आणि माती कुजवते. चांगल्याला रुजवणं आणि वाईटाला कुजवणं हे माती लीलया करत असते. म्हणून माती आमच्या जीवनाचा साधार असा आधार आहे. कोणती आहे ही माती? देखो मुल्क मराठों का ये, देखो मुल्क मराठों का ये, यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे बोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे बोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था. अरे बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी, शेर शिवाजी ने रखी थी शान हमारे जान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. या पार्श्वभूमीवर या पवित्र पावन भूमीमध्ये ब्राह्मणवाड्याच्या गोपी या स्थानावर आज आपण एका पुण्यात्म्याच्या, जागा भरपूर आहे या पुढं, एका पुण्यात्म्याच्या स्मरणानिमित्ताने एकत्र आलेलो. पुण्य स्मरण कशाला म्हणायचं याचं वेदांनी उत्तर दिलेलं आहे. श्रद्धेन दियेत ततः श्राद्धम ही श्राद्धाची किंवा स्मरणाची व्याख्या आहे. जे श्रद्धेनं दिलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. मग गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीसाठी अगदी काहीही आपण समर्पित केलं तरी ते त्या आत्म्यापर्यंत पोहोचतं. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा परिसरामध्येच असतो. 14व्या दिवशी त्याचा प्रवास सुरू होतो. यमाच्या राजधानीच्या दिशेने सौम्य नगरासारखी 16 नगरे मध्ये लागतात. जीवनभरामध्ये केलेल्या कर्मानुरूप त्या यमदूतांकडून त्या आत्म्याला वागणूक मिळत असते. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. वेगवेगळ्या व्यक्ती या जगतामध्ये येतात. त्याचे ढोबळमानाने 3 प्रकार शास्त्रानुसार होतात. काही माणसं ही सत्वगुणी असतात आणि सत्वगुणी माणसं मरणोपरांत स्वर्गामध्ये जातात. सत्वगुणातून ज्ञान निर्माण होते. या जगामध्ये सगळ्याची नक्कल करता येते, पण ज्ञानाची आणि चारित्र्याची नक्कल करता येत नाही. म्हणून सत्वगुणाकडे जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न जीवाने मनुष्याने करावा. म्हणजे मरणोपरांत त्याला पुण्याईच्या बळावर स्वर्गाची प्राप्ती होते. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, देवा या विठ्ठलाने कृपा केली, देवा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
सत्वगुणी आला मृत्यूपर्यंत स्वर्गाची प्राप्ती होते. पण काही व्यक्ती रजोगुणी असतात. रजोगुणामधून ज्ञानाऐवजी लोभ जन्माला येतो आणि अशा व्यक्ती मरणोपरांत पुन्हा मानव म्हणून जन्माला येतात. ढोबळ मानाचं विवरण आहे, फार खोलातलं नाही. रजोगुण धारण केलेल्या व्यक्ती पुन्हा जन्माला येण्यासाठी त्यांना मानव लोकी म्हणजे या पृथ्वीवर या मर्त्य लोकात यावं लागतं. तुका म्हणे माळ गुंतली राहती गाडग्याची सुटी फुटली. कसं आहे, कणाकणाने जर वस्तू जमवल्या साठवणूक केली तर संपत्तीचा साठा जमावतो. कणाकणाने संपत्ती जमवली. पण जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाने जर आपण अधिकाधिक उद्धाराचा प्रयत्न केला तर प्रत्येक क्षण सत्कारणी लावला तर जीवन धन्य होऊन जात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे विचाराची शक्ती. क्षणाक्षणाने या चांगल्या विचारांना जर धारण केलं तर रजोगुणी व्यक्ती लोभ निर्मिती करून सुद्धा पुन्हा या पृथ्वी तलावर मानव म्हणून जन्माला येते. राहिला तिसरा प्रकार, त्याला तामस गुण किंवा तमोगुणी माणसं म्हणतात. तमोगुणी 36 प्रकारचे दैवी गुणांऐवजी 6 प्रकारच्या आसुरी संपत्तीचा प्रभाव अशा लोकांवर जास्त असतो. 6 प्रकारची आसुरी संपत्ती आहे, पण ती 36 गुणांवर कधी कधी भारी पडते. सध्याच्या कलियुगामध्ये आपण हे सर्वत्र पाहतो. तमोगुण अहंकाराला खतपाणी घालतो. मी आणि माझे पण जयाचे विसरले अंतःकरण पार्था तो एक संन्यासी जान निरंतर. गीता मोहावर जाऊन थांबते. ज्ञानेश्वरी मोहाच्या पलीकडे असलेल्या अलिप्तता आणि कृतज्ञता गुणांना उजळवून टाकते. भ्रमर असलेला तो साधा कीटक लाकूड पोखरण्याची शक्ती बाळगू नये, पण कमळाच्या फुलामध्ये अडकल्यानंतर मोहवश तो त्या पाकळीला धक्का न लावता दिवस होण्याची वाट पाहतो. मोहाने तो कैदेत पडतो, तुरुंगात पडतो, बंधनात पडतो. इथे गीता थांबते. पण त्याच्या पुढे जाऊन माऊलींनी सांगितलं तो का थांबतो? तो प्रतीक्षा करतो योग्य त्या संधीची. सकाळी कमळ उमले माझी सुटका होईल, पण ज्याच्या मकरंदाचं सेवन मी केलं, जो मध मी चाखला, त्याच्याशी बेईमानी होऊ देणार नाही, त्या कमळाला धक्का लावणार नाही, ही कृतज्ञता. आणि सकाळी फूल उमलल्याबरोबर सहजपणे त्याचा त्याग करणे ही अलिप्तता ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये एकत्र आली त्याला उत्तरोत्तर समाधानाची प्राप्ती प्राप्त होते. म्हणून माऊली म्हणतात, सांगितो चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भ्रमरा भ्रमरा रे भ्रमरा सांगितो तामस गुणी माणसं, तमोगुणी माणसं मृत्यूपर्यंत क्षुद्र कीटकादी योनीला प्राप्त होतात.
चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीव योनी, जे जे प्राणी जन्मा येती ते ते मृत्यू पावती. आणि म्हणून आपल्याला केवळ मानव म्हणून जगायचं नाही, तर या ठिकाणी देव होण्याची पात्रता भगवंताने आपल्याला दिलेली आहे. बहिर्मुख असलेल्या वृत्ती अंतर्मुख करून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे हे मानवाचं कर्तव्य आहे. यासाठी कैलासवासी दादा भाऊ गेनभाऊ गायकर 21/5/2023 रोजी बोलावणं आलं आणि निसर्ग नियमानुसार जावं लागलं. गायी पुढे जर मांसाचे तुकडे टाकले तर गाय स्वीकारत नाही, आणि वाघा पुढे जर चारा टाकला तर तो उपाशी मरेल पण चारा खाणार नाही. याला सृष्टीचा कायदा, निसर्गाचे नियम आणि भगवंताची घटना म्हणतात. लक्षात. म्हणून नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य आहे माय बापू, 100 कुत्र्यांना जर एका वाघाचं नेतृत्व मिळालं तर तुमचा विजय पक्का. या उलट 100 वाघांना जर एका कुत्र्याचं नेतृत्व मिळालं तर तुमचा पराभव पक्का. म्हणून विनंती करतो, ज्या प्रत्येक कुटुंबामध्ये जो कारभारी अर्थात सेनापती असतो त्याच्यावर त्या कुटुंबाचं मानसिक, शारीरिक, सांपत्तिक आणि सगळ्या प्रकारचं आरोग्य अवलंबून असतं. ती जबाबदारी दादाभाऊंनी पार पाडली. एक पुत्र म्हणून, एक पिता म्हणून, एक भ्राता म्हणून जीवनाच्या प्रत्येक भूमिकाला न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न आपल्या जीवनात केला. म्हणून आज हा पुण्य सोहळा, कृतार्थ जीवनाचा यथार्थ सोहळा आज त्यांच्या आठवणीमध्ये रंगलेला आहे. आलं का लक्षात? चांगल्या वागणुकीचं हे सर्टिफिकेट आहे. शिलेन शोभते रूपम, क्षमया शोभते बलम, विनयेन यथा ज्ञानम, दानेन शोभते धनम. रावण ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला आहे. प्रखर असा शिवभक्त आहे. शिवस्तोत्राचं, तांडवाचं मंत्र रचणारा महान कवी आहे. साहित्यिक आहे, शास्त्रज्ञ आहे, थोर संगीतकार आहे, वेदांचा गाढाभ्यासक आहे. मंदोदरीच्या पातिव्रत्याचं कवच त्याला लाभलेलं आहे. देवांना जिंकणारा पुत्र इंद्रजित किंवा मेघनाद अनाहूत नादापर्यंत ज्याची समाधी गेली असा पुत्र पराक्रमी त्याच्या पोटी जन्माला आलेला आहे. बलाढ्य शक्ती धारण करणारा कुंभकर्णासारखा बंधू आहे. आणि पती प्रथा सुलोचना नावाची सून आहे. सोन्याची लंका आणि हे वैभव तर वेगळं आहे. मग मेला का? आणि रामाच्या हातून त्याच कारण एकच आहे, रामाकडे जो गुण होता तो रावणाकडे नव्हता. तो गुण आहे शील, चारित्र्य. ते रामाकडे होत. पित्याच्या आज्ञेनुसार एका क्षणामध्ये राजवस्त्र उतरवली, वल्कल धारण करून 14 वर्ष 22 दिवसांच्या वनवासाला राम निघाले. 14 वर्ष 22 दिवसामध्ये पत्नी जवळ असूनही तिच्या देहाला स्पर्श न करण्याचं कडकडीत ब्रह्मचर्य व्रत रामप्रभूंनी पाळलं. म्हणून रावण मेलेला आहे. ही ताकद आहे इंद्रिय संयमाची. याला शील म्हणतात. तुम्ही किती सुंदर आहात, किती पद प्रतिष्ठावान आहात, किती श्रीमंत आहात, किती बलवान आहात, यापेक्षा किती शीलवान आहात यावर तुमचं स्मरण आणि कीर्ती अवलंबून असते. आलं का लक्षात? म्हणून अस्थिरम जीवितम लोकम, अस्थिरम धन यौवनम, अस्थिरम पुत्रदाराश्य, धर्म कीर्ती स्थिर द्वयो. आंधळ्या धृतराष्ट्र राजाला उपदेश करताना दाशीपुत्र विदुर महात्मा विदुर पर्वामध्ये म्हणतात, हो आयु कर्मेच विद्याच वित्तम निधान मेवेच पंचैतानी विलिखन्ते गर्भस्थ सेव देहिनाः. हे राजा,
जीवाला मिळालेलं, मानवाला मिळालेलं आयुष्य कर्मे, त्याच्या हातून घडणारी कर्म, आयु कर्मेच विद्या, त्याला होणारी ज्ञानप्राप्ती, त्याचं निधन म्हणजे त्याचा मृत्यू, आणि जीवनात मिळणारी संपत्ती, याचे योग आईच्या गर्भामध्येच निश्चित होतात. हे प्रारब्ध घेऊनच जीव जन्माला येतो. या 5 गोष्टी अगोदर निश्चित होतात. अर्थागमो नित्य आरोग्यताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशस्य पुत्रो अधिकारीच विद्या, षडै गुण लोकस्य सुखानि राज. विदुर पुढे म्हणतात, गरजेपुरते संपत्ती मिळणे, गरजेपुरती म्हणतोय. अति मिळाल्यानंतर त्याचा वापर काल मुंबई पुण्यात कसा झाला. पब संस्कृती निघालेली आहे. अधिकाधिक शरीर उघडं टाकण्याची फॅशन आहे. बाजारात चांगली जीन पॅन्ट 2000ला मिळते, आणि जी गुडघ्यावर फाटलेली आहे तिची 4000 किंमत आहे. कलियुगामध्ये हा असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. संपत्तीच्या मदाने उन्मत्त झालेला अल्पवयीन मुलगा अग्रवाल कुटुंबाचा रात्रभर आपल्या सोबत्यांबरोबर त्या पब मध्ये नशापान करीत राहिला. भरधाव वेगाने पुण्यामध्ये गाडी चालवली आणि 2 निष्पाप जीवांचा बळी घेतला. तुका म्हणे गर्भ पुरवील पाठी, होईल तुटी माझ्या विठोबाची. भारे भवन दीन उतरवे पार, दुरावती दूर तुमचे पाय. हा मद आहे संपत्तीचा. आज सगळं कुटुंब रस्त्यावर आले. आजोबा अटक झालाय, बाप अटक झालाय, मुलगा अटक झालाय. त्यांना मदत करणारे जे भ्रष्टाचारी होते तेही गजाआड गेले. मला सांगायचं एवढंच, ज्या पद्धतीचं कर्म आम्ही करू तशा पद्धतीची फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. कारण निसर्ग हा परमेश्वराचा दूत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, क्या लेके आया बंदे, क्या लेके आया, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का. क्यों था करे अभिमान, मूर्ख धन यौवन का. नहीं है भरोसा पल का, नहीं है भरोसा पल का. यही मर जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेल. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगिरी सत्ता हाती नाही. काय काय झालेलं आहे. या मायेने आम्हाला वेढलेलं आहे. क्षणाचाही कोणाचा भरोसा नाही. आज तुम्ही पायावर चालत इथं आला, उद्या चौघांच्या खांद्यावर इथे यायचंय हे विसरू नका. आज जे तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतायत, उद्या ते फेकून देऊन पायदळी तुडवणार आहेत हेही लक्षात ठेवा. ज्याचं बोट धरून विश्वासाने तुम्ही आज जीवन प्रवास करताय, उद्या तो बोट सोडून तुम्हाला एकटं सोडणार आहे जगताने. ज्या बाळांसाठी मायबाप फडकं बांधून पोटाला उपवासमार सहन करून त्यांचं पालन करतात, ती मुलं उद्या त्यांचा त्याग करणार आहे. म्हणून माझं काही आहे हा मीपणा, अहंकार नष्ट केल्याशिवाय आम्हाला कायमस्वरूपीची शांती आणि समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आपला देव बघा, आपला देव. देवकी मातेने विचारलं, कृष्णा अरे तू देवाचा अवतार आहे, सगुण साकार परमात्मा आहे. 14 वर्ष वाट पाहायला लावली कंसाच्या तुरुंगात, लवकर का नाही आला सोडवायला? तुला काय अशक्य होतं, एवढा उशीर का केला? भगवान कृष्णाने सांगितलं, माते मागला जन्म आठव. मागल्या जन्मामध्ये तू कैकेयी होती आणि तुझ्या आग्रहा खातर मला
14 वर्ष वनवासाला जावं लागलं. त्याची परतफेड करण्यासाठी तू आता देवकी म्हणून जन्माला आली. आपलं सुख दुःख हे गत जन्मांशी आधारित आहे, संलग्न आहे, हे नीट लक्षात ठेवा. चांगलं वागूनही दुःखाचे कड पचवावे लागतात आणि वाईट वागून सुद्धा गाद्या गिरद्यांवर लोळण्याचे योग येतात. याला काहीतरी धागा आहे, दोरा आहे, काहीतरी कारण आहे. मग देवकीने विचारलं, कृष्णा, मी जर मागल्या जन्मात त्रेतायुगामध्ये कैकेयी होते, त्याचं फळ मला मिळालं, कंसाच्या कारागृहात राहावं लागलं, पण जिच्या दुधावर तू लहानचा मोठा झाला त्या गोकुळातली ती यशोदा कोण? भगवान कृष्ण म्हटले, त्या जन्मातली ती कौसल्या होती. बघा, कौसल्या ही सत्वगुणी आहे आणि सत्वगुणाच्या पोटी नेहमी धर्मरूपी राम जन्माला येतो. रामा रामा रटते रटते, अरे रामा रामा रटते रटते, बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, नीलन की डगरिया, रामा रामा रटते रटते, बीती रे उमरिया. तुम्ही जर कधी वृंदावनाला गेलात तर तिथे राधा नावाची एक स्त्री मंदिराच्या पायरीवर बसलेली आहे. आता सध्या अनाथ होती आणि लग्नही अनाथ असलेल्या पतीशी झालं. आई बाप नाही, बहीण भाऊ नाही, कोणी नाही जगतामध्ये, दोघांनाही. लग्नानंतर वर्षभराच्या वैवाहिक सुखानंतर दुर्दैवाने तिचे पती मरण पावले, वैधव्य आलं. कुठं जगायचं, कोणाच्या आश्रयाने? म्हणून वृंदावनच्या पायरीवर येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या चपला सांभाळण्याचं काम तिने सुरू केलं. 45 वर्ष तिने ती सेवा केली. येणारे जाणारे भक्त रुपया 2 रुपये द्यायचे, त्याच्यापासून तिच्याकडे संपत्ती साठत गेली. 52,25,000 10 रुपये साठले आणि तिच्या कानावर बातमी आली, 500 वर्षे माझा राम, अयोध्येतला राम बंदिवासात होता. आता राम मंदिराची निर्मिती झाली. रामपुत्र कुशाने उभारलेलं शारदा त्या नदीच्या तटावरील ते मंदिर भग्नावस्थेत आलं आणि राजा ऋषभदेवाने त्याचा जीर्णोद्धार केला. पुढे बाबराच्या सेनापतीने मीर बाकीने ते मंदिर पाडलं. 2,74,000 साधूंची कत्तल केली. त्यांच्या रक्ताने भिजलेल्या विटांमधून मशिदीची निर्मिती केली. हिंदूंनी मशीद पाडली आणि न्यायालयाने जागा तो हिंदूंच्या ताब्यात दिली. भव्य राम मंदिर उभं राहिले आणि 22 फेब्रुवारीला त्याची प्राण प्रतिष्ठा आहे प्रभू रामचंद्राची. ही बातमी त्या राधेच्या कानावर आल्यानंतर पहाटेच 52 लाखाचं गोठडं बांधलं. 45 वर्षात भाविकांनी दिलेला तो चपला सांभाळण्याचा मोबदला होता. तेवढी संपत्ती घेतली, रेल्वेने अयोध्येला गेली आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर सर्व दान केले. दानासाठी श्रीमंतीच लागते असं काही नाही, फक्त आमची आंतरिक तळमळ आणि जिद्द इच्छा लागते. तसं अधिकाधिक उन्नत मानव म्हणून जगण्यासाठी सत्वगुणाची वृद्धी करून कौशल्याने धर्मरूपी राम जन्माला घातला. सुमित्रा ही रजोगुणी आहे, तिच्या पोटी अर्थ आणि काम जन्माला आला, म्हणजे शत्रुघ्न आणि लक्ष्मण जन्माला आले. कैकेयी मात्र तमोगुणी आहे, तमोगुणाचा नाश करणारा मोक्ष भरताच्या रूपाने तिच्या पोटी जन्माला आला. कशी सांगड आहे बघा. देवकीने विचारलं, मी
मागल्या जन्मात काही काही होते त्याची शिक्षा मला आता या जन्मात देवकीच्या रूपाने मिळाली, पण तुला तिच्या दुधावर लहानचं मोठं करणारी यशोदा कोण होती? प्रभुरा कृष्णाने उत्तर दिलं, भगवान श्रीकृष्णाने, माते त्या काळामध्ये त्या जन्मामध्ये आजची असलेली ती यशोदा ही कौशल्या होती. कोणताही अपराध नसताना तिला पुत्र वियोगाचं दुःख भोगावं लागलं, म्हणून या जन्मात तिला देवाचं सानिध्य मिळालं. आलं का लक्षात? आम्ही केलेल्या कर्मावर हुकूमच आमचा जीवनपट उलगडत चाललेला असतो, आणि जोपर्यंत कर्म सिद्ध आहे तोपर्यंत जन्म मरणाचं चक्र चालू आहे. या नियमाला अनुसरून या परिसराचं आदर्श व्यक्तिमत्व, नम्र स्वभावाचा धनी, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या सचिव पदावर ज्यांनी सेवा केली, ज्यांच्या पश्चात पत्नी, त्यांची धर्मपत्नी श्रीमती सुमित्रा दादाभाऊ गायकर, मुलगी कन्या प्रतीक्षा राजेंद्र आरोटे, पुत्र सुशांत दादाभाऊ गायकर, 2 बंधू आहेत सुदामराव आणि श्यामराव, 5 बहिणींचा परिवार आहे. केवढं भाग्य आहे. 5 बहिणी आहेत. जानकूबाई हरिभाऊ आरोटे, सुशीलाबाई हरिभाऊ आरोटे, साळूबाई बबन आरोटे, कौसाबाई बबन दातखिळे आणि विजया गोपाळ आरोटे, असा या संपन्न परिवारातला हा देव माणूस आपल्यातून वर्षभरापूर्वी गेला. याच्या आत्म्याशी आपल्याला संलग्न राहून प्रार्थना करण्यासाठी आजची प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आणि या प्रवचनाच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग, इंद्रायणीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ, छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणारा द्रष्टा संत, विवेकाचं आणि सर्व गुण संपन्नतेचं भांडार, जगताची चिंता ज्याच्या हृदयाला छळत होती असा वैराग्यवान महापुरुष, पंचम वेद निर्माते तुकाराम महाराजांचा मानवी जीवनाच्या नश्वरतेवर प्रकाश टाकणारा अभंग आजच्या सेवेला आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रत्येकाचा शेवट आहे, पण तो चांगला व्हावा की वाईट व्हावा हे मात्र भगवंताने आपल्या अधिकारात दिले. आपल्या वर्तणुकीवर, आपल्या कर्मावर हे अवलंबून आहे. काहींचे शेवट भयानक होतात. कोणाचा टायर खाली, कोणाचा गळफास घेऊन, कोणाचा खून मारामारीतून, अपघातातून, जळून, विष पिऊन, अनेक प्रकार शेवट. पण काहींचा शेवट मात्र समाज मनाला चटका लावून तर जातोच, पण तिथीवार पाहून सुद्धा भगवंत त्यांच्यावर कृपा करतो. कलियुगाच्या या पार्श्वभूमीवर आजही आपला शेवट कसा करून घ्यावा याचं पूर्ण स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठी अगोदर मृत्यूवर विजय मिळवावा लागेल. मृत्यूवर विजय मिळवणे म्हणजे मरणच नाही असं नाही. मृत्यू जरी आला तरी त्या मृत्यूला सामोरं जाऊन आलिंगन देण्याची अगोदर तयारी करून ठेवणं, तशा पद्धतीचं जीवन जगणं हा पुरुषार्थ ज्यांनी साध्य केला त्यांचा शेवट चांगला झाला. तुकाराम महाराज अजून जिवंत आहेत, अगोदर सांगतायत माझा शेवट भला झाला. केवढा विश्वास आहे स्वतःच्या अंतिम क्षणावर, कारण मी जीवनात कधी वाईट कार्यच केलं नाही, कधी वाईट वागलोच नाही, मग माझा शेवट वाईट होणार कसा? सत्कार्य पेरलं सत्कार्यच उगवेल. पुण्याच्या राशी निर्माण होती आणि सर्व जगाला एक आनंदाचा कृतार्थ सोहळा पाहायला मिळेल असा माझा शेवट होणार आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काहींनी रणांगणामध्ये हा शेवट गोड करून घेतला, काहींनी ईश्वरी
आराधनेमध्ये पंढरीच्या वारीमध्ये हा शेवट गोड करून घेतला. काहींनी समाज सेवेतून माता पित्यांच्या भक्तीतून हा शेवट गोड करून घेतला. म्हणून लक्षात ठेवा, स्वकष्टाने मिळवलेला एक गुंठा तुम्हाला सुखाची झोप निर्माण करते. स्वकष्टाने मिळवलेला एक गुंठा तुम्हाला कधीच उपाशी मरू देणार नाही. पण हरामखोरीने मिळवलेली हजारो एकरांची रानं तुमच्या 7 पिढ्यांना सुखाची झोप येऊ देणार नाही. त्याचा शेवट चांगला होईल जो स्वकष्टाची संपत्तीवर जगतो. तुम्हाला हरामखोर लोक आज चांगले दिसत असतील, बंगले आहेत, महालमाड्या, सगळ्या प्रकारचे दासदास्य आहेत. मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्योगपतीच्या एका पत्नीला 3 हेलिकॉप्टर आहेत फिरायला. 1600 नोकर आहेत तिच्या दिमतीला, इंग्रजी बोलणारे. आणि तिला तहान लागली तर ती हिंदुस्थानातलं पाणी पित नाही. तिच्यासाठी पॅसिफिक महासागरातल्या फिजी नावाच्या बेटावरून विमानाने 10 लिटर पाणी रोज मुंबईला आणलं जातं. पण बिछाण्यावर अंग टाकलं तर तिला झोप लागत नाही. आणि पंचपक्वान्नाचं ताट समोर येतं तर भूक मावळलेली असते. म्हणून गुंठ्याचा हिशोब तुम्हाला सांगितला. त्यासाठी एक काम करावं लागतं. चित्रपटातल्या चित्रावर, नाटकातल्या पात्रावर, झोपलेल्या कुत्र्यावर, अशुद्ध शब्दांच्या मंत्रावर आणि दल बदलू जनतेला फसवणाऱ्या, अमाप माया गोळा करणाऱ्या राजकारण्यावर कधीच विश्वास ठेवू नका. झोपलेल्या कुत्र्यावर विश्वास ठेवायचा नाही. चित्रपटातलं चित्र, आता तुम्ही मतदान केलं, कोणाचं देखणे पण पाहून जर आपण आकृष्ट झालो तर आपलं थोबाड फुटतं, अपेक्षा भंग. सौंदर्याच्या पाठीमागे क्रूर चेहरा दडलेला असतो. म्हणून बाह्य सौंदर्य महत्वाचं नसून आंतरिक सौंदर्य ज्याला मिळालेलं आहे तो आपल्या स्मृतीत ठेवतो, त्याचा शेवट गोड होतो. पुरंदरच्या रणसंग्रामामध्ये मुंडकं उडून गेलंय मुरारबाजींचं, पण राहिलेल्या धनाने 8 गनिमांना ठार केल्याशिवाय त्यांनी देह ठेवला. शेवट तो मला माझा बहु पुढं. बाजी प्रभू देशपांडेच्या अंगावर त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये 84 वार झाले. रक्ताचे थेंब ना थेंब गेला, पण बाजी प्राण सोडायला तयार नाही. पोहोचला का माझा शिवबा गडावर, झाले का तोफेचे बार. तोफेचे बार ऐकल्यानंतर शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सिंहगडावरच्या हातघाईच्या लढाईत प्रचंड ताकदवान आणि मुजोर असलेल्या उदय भाण्याचा सामना करताना तानाजीची ढाल तुटली. कमरेचा सेला डाव्या हाताला गुंडाळला आणि उदय भाण्याचे वार या हातावर झेलू लागला. पण त्याच्या देहाच्या 2 चिरफाड्या केल्याशिवाय तानाजीने देह ठेवला नाही. शेवट तो मला माझा बहु गोड झाला. शौर्याच्या धैर्याच्या माध्यमातून आमचा शेवट आम्हाला गोड करून घेता येतो. हे स्वातंत्र्य भगवंताने आम्हाला दिलंय. पण कुकर्म, कुवासना आणि कलियुगाचा हा परिणाम, याच्यामुळे आमच्यापैकी बहुतांशांचे शेवट आता अत्यंत वाईट होताना आपण पाहतो. 14.5 लाख लिटर दारू रोज महाराष्ट्रात पिली जाते. किती लाख? गोपीचं भरणं होईल एवढं. भरणं नसेल करत आता नव्या पोरा. गोपीचं नाही परिसरात. आमच्या एका नगर जिल्ह्यातून पोलीस निरीक्षकांनी सांगितलं, जिल्हा प्रमुख
रोज हिंदूंच्या 70 स्त्रिया बेपत्ता होतात. अरे या तोंडाने आईचं दूध प्राशन केलं, त्या तोंडाने जो दारूपान करतो तो आईच्या दुधाचा अपमान करतो, हे शास्त्र आहे. म्हणून 3 गोष्टी आमच्या धर्माने निषिद्ध ठरवले. मांस, मदिरा, मदिराक्षी, मांसाहार करायचा नाही. शेवट जर चांगला करून घ्यायचा असेल तर मदिरा, सुरापान, दारूपान आयुष्यात कधी करायचं. आणि मदिराक्षी म्हणजे परस्त्रीला नेहमी माता म्हणून तिच्याशी व्यवहार करायचा. परस्त्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट चांगला झाला कारण त्यांनी जीवनामध्ये काही नियम पाळले आणि चांगल्या प्रकारची कर्मे सातत्याने करण्याचा आग्रह धरला. परिणाम शेवट चांगला झाला. असंख्य उदाहरण आहे, असंख्य. एका रेल्वे स्टेशनवर माझ्या वयातला एक म्हातारा माणूस रेल्वेच्या वाकडावर रामायण वाचत होता. आणि तिकडून नवपरिणित जोडपं आधुनिक पोशाखामध्ये येत होत. रेल्वे यायला थोडा वेळ होता. काय वाचताय बाबा? त्या तरुणाने विचारलं. बाळा रामायण वाचतोय. रामायण? आणि या युगात रामायणाची काय गरज आहे? त्या वृद्धाने काही उत्तर दिलं नाही. थोड्याच वेळात गाडी आली. खूप गर्दी. जुनं ते सोनं चपळाईने म्हातारा आत घुसला गर्दीत डब्यात आणि पाठोपाठ तो तरुणही डब्यात आला. पण या घाई गडबडीत त्याची पत्नी मात्र प्लॅटफॉर्मवर खालीच राहिली. गाडी निघाली आणि बराच लांब गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपली बायको तर खाली राहिली. बाबा साखळी ओढा. म्हणले का? बायको तिथंच राहिली. म्हणले मूर्खा साखळी ओढल्यावर 5000 रुपये दंड आहे. आता राहिली तर राहू दे, पण का राहिली तुला माहितीये का? म्हणला का? म्हणले तू रामायण वाचलं नाही म्हणून राहील. म्हणले रामायणाचा बायको खाली राहण्याचा काय संबंध आहे? म्हणले मूर्खा, रामप्रभूंना गंगा नदी पार करायची. त्यांनी केवटाला विनंती केली की आम्हा तिघांना पहिलं तीरावर नेऊन घाला. केवटाने ती विनंती मान्य केली, पण नावेत प्रभू अगोदर चढले नाहीत. रामप्रभू अगोदर त्यांनी सीतेला रामेत फेकलं आणि मग स्वतः ते आले. हे जर तुझ्या वाचनात आलं असतं तर तू बायको अगोदर ढकलली असती डाव्यात आणि मागून तू लटकला असता. हा रामायणाचा फायदा आहे. आमची संस्कृती, आमचे ग्रंथ, आमचे देव, आमचे संत आम्हाला जीवन जगण्याची एक नवी कला दाखवतात आणि त्या उमेदीमधून एक ध्येयाशक्ती निर्माण होते आणि त्या ध्येयासाठी जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये प्रत्येक सूर्योदय हा सुखाची बरसात घेऊन येतो. म्हणून उठा जागे वारे आता, शरण करा पंढरी माता, भावी चरणी ठेवा आता, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवायच्या असतील तर आपल्याला कर्तव्य परायणता, जीवनामध्ये मिळालेलं जे आलेलं कर्तव्य आहे ते पार पाडावं लागेल. नाहीतर या कलियुगामध्ये दुःखाशिवाय काही नाही. आज प्रचंड प्रमाणात वाढलेली व्यसनाधीनता, स्त्रियांचा केला जाणारा छळ, स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मांडलेला स्वैराचार आणि व्यभिचार. का झालंय? प्यार देने से बेटा बिगड़े, भेद देने से नारी, लोभ देने से नौकर बिगड़े, धोखा देने से यारी. अति लाड मुलांचा जे पालक करतात ती मुलं बिघडतात. गुपित गोष्ट स्त्रीजवळ सांगितली की ती सर्व गावभर होते. म्हणून सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरः
औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. काळाला जिंकणारी आणि शेवट स्वतःचा गोड करून घेणाऱ्या महान व्यक्ती कोणत्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येतात त्याचं उत्तर दिलं. सुशीलो मातृपुण्येन, शीलवान आईच्या पोटी शेवट गोड करून घेणारी मुलं जन्माला येतात. आई कशी पाहिजे? शीलवान अर्थात पतिव्रता. का गंगा पै उसळले, का नाद ब्रह्मची मुसाले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता स्त्री म्हातारी झाली की आणखी देखणी दिसू लागते असं माऊलींचा अभिप्राय आहे. अशा पतिव्रतेच्या शीलवान स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली संतती स्वतःचा शेवट चांगला करून घेते. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरहा. बापाची जर पुण्य असेल तर तुमच्या पोटी चतुर मुलं जन्माला येतात. चतुर कोणाला म्हणायचं? पुढे पाऊल केव्हा टाकायचा आणि केव्हा माघार घ्यायची हे गणित ज्याला जमलं तो चतुर. संसारामध्ये सुद्धा चतुरता लागते. पतीच्या कष्टाची कदर करणारी पत्नी आणि पत्नीच्या वेदना जाणणारा पती हे गणित संसारात जुळलं की संसार यशस्वी. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एर काय ती बापडी कीर अहंकाराची घोडी. वडिलांच्या पुण्याईने चतुर मुलं जन्माला येतात. मिर्झा राजा जयसिंगाची अफाट ताकद, त्याचं शौर्य पाहून शिवराय थबकले. 2 पावलं जीवनात माघारी घेतली. प्रसिद्ध पुरंदरचा तह केला आणि स्वतःच्या सवंगड्याच्या रक्ताने सिंचित केलेले 23 किल्ले मिर्झा राजाच्या पदरात दान करून टाकले. पण निम्म स्वराज्य वाचवलं. याला म्हणतात यशस्वी माघार. हे चतुराईचं काम आहे. काही माणसं जीवनात माघार घेतच नाही. मी काय कमी आहे, मी कशाला माघार घेऊ, हा अहंकारच सर्व नाशाला कारणीभूत होतो. आलं का लक्षात? आणखी एक गोष्ट आहे, लवकरात लवकर आपल्या मुलांच्या ताब्यात प्रपंच देऊन टाकावं. मग ते स्वतःच्या पायावर लवकर उभे राहतात आणि दुर्वासनेकडे त्यांचं मन जात नाही. शेवट चांगला होतो. मालोजी राजे भोसले यांनी आपले सुपुत्र शहाजी राजे भोसलेंच्या ताब्यात इंदापूरची जहागिरी वयाच्या 5व्या वर्षी दिली. तुम्ही पोरांच्या ताब्यात काय दिले? पार हातपाय थरथर कापायला लागले तरी प्रपंच सोडायला तुम्ही तयार नाही. पांगळी मुलं जन्माला घातली. परिणाम काय झालाय? 80,000ची मोटरसायकल बसायला आहे, 20,000चा मोबाईल कानाला आहे, 4 किलो तांदूळ फुकट मिळतात म्हणून दिवसभर कुपनाच्या रांगेत उभा आहे. फुकट खाणारे कधीही स्वतःची प्रगती करू शकत नाही. साध्या वेलीला सुद्धा समर्थ बुंद्याचा आश्रय लाभल्याशिवाय तिचा स्वाभाविक विकास होत नाही. सहजीवनाचा प्रवास करताना लवकरात लवकर मुलांवर जबाबदारी सोपवणं आपला धर्म आज आम्ही विसरलो. सिंदखेड वरून नांदायला आलेल्या गिरिजाबाई आणि लखोजी जाधवाच्या मुलीने जिजामातेने इथेच पुण्यातल्या लाल महालाच्या किल्ल्या चाव्या शिवरायांकडे वयाच्या 15व्या वर्षी सोपवल्या. शिवबा 12 मावळांचा कारभार थोडा या वयात पाहायचा. आम्ही आमचा अहंभाव सोडायला तयार. मी का सोडू सूत्र? याच्यामुळं आपली संतती पांगळी जन्माला येऊ. तुम्ही पहा निसर्गाकडे, जिथं जास्त प्रमाणापेक्षा पाऊस होतो वहां की फसले बर्बाद हो जाती. ज्या घरामध्ये फाजील लाड मुलांचे केले जातात ती संतती बिघडण्याचा धोका असतो. मग अशा बिघडलेल्यांचा शेवट कसा चांगला होणार? यांचे लिव्हर जातात दारू पिऊन पिऊन. अति मांसाहारामुळे हार्ट अटॅक येतात. अति भोगामुळे पांडवांच्या
कुळामध्ये जन्माला आलेल्या विचित्र वीर्याला आजच्या काळातला येडस म्हणजे त्या काळातला ओजक्षय झाला होता. अति भोग भोगो न भोगता वयमेव भोगता कालो यातो वयमेव याता. असो बापाची भूमिका गेनभाऊंनी न्याय देऊन पूर्ण केली. बाप आयुष्यामध्ये दोनदा रडतो. एकदा स्वतःच्या पोटचा गोळा परक्याच्या स्वाधीन करताना, कन्यादान करताना, आणि दुसऱ्यांदा आपलाच मुलगा आपल्यातून ज्यावेळी वेगळा निघतो त्यावेळी बापाच्या अश्रूंना वाट होते. असा तर एकांतात कायमच रडत असतो, पण त्याचं दुःख कुटुंबाच्या गावी नसतं. ही बापाची भूमिका अत्यंत जबाबदारीची आहे. आईचे मोल कसे लावाल, बापाचा त्याग कसा जाणाल, काय आहे तुमचा अंदाज. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईने देह तुझा घडविला, बाबाने कष्टाने तो वाढविला. आईने दिले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा झिजविला. आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात. अंग फिरशील का त्या दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कोणी मिळेल का बघ जादूचा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. तुझ्या मागे पळाली ती आई, विसरला का तिची ती अंगाई. आठवते का गोष्ट तुझ्या बाबाची, आटपाट नगराची आणि राजाची. तुझ्या सोबत दोघे खेळायचे, तुझ्या जिंकण्यात दोघे जिंकायचे. आई पदरात घेऊन झोपायची, काळजी आईची तुला टोकायची. आईचे दूध नको विसरू तू, बाबाचा घाम नको विसरू तू. तुझे पुरविले हट्ट रे सगळे, तुझ्यासाठीच दोघे रे जगले. यांचे गुणगान जरा त्यात जागा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. तात्पर्य मानवी जीवन असो किंवा कोणतंही जीवन असो, आई आणि बाबा यांच्याशिवाय या जगतामध्ये येता येत नाही का. आपल्या सर्वांची आई जगदंबा आहे, विश्वाची आई. नद्यांची माता गंगा आहे, भाषांची माता संस्कृती आहे. दक्ष प्रजापतीच्या 13 मुली कश्यपाला दिल्या. त्यातल्या आदिती नावाच्या मुलीला देव पुत्र झाले आणि दितीने दानवांना जन्म घातला. पृथ्वीच्या आरंभापासून आजतागायत दुर्जन आणि सज्जन ही धर्म अधर्माची लढाई चालू आहे. हा संघर्ष अविरत राहणार आहे. पण आमचं कर्तव्य हे आहे की आम्हाला मृत्यूचं स्मरण ठेवून जगायचंय.
आणि तो मृत्यू आमचा भव्य दिव्य असावा, अशा प्रकारची उच्च कर्मे आमच्या हातून घडावी अशी अपेक्षा केली. पापाचरण टाळलं, इंद्रिय संयम केला, मनावर आवर घातला की मग सगळ्या प्रकारच्या बंधनातून हा जीव मुक्त होतो. हो, 7 प्रकारची बंधनं शास्त्राने सांगितली. बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा तुम्ही, देऊ आशा नाही त्याची घेता शिरी, नाही त्याची घेता शिरी. काळपाश, कर्मपाश, मोहपाश, ब्रह्मपाश, जन्मपाश, धर्मपाश, हे सगळी बंधन जीवाला जर तोडायची असतील तर आपण अत्यंत सावधानतेने प्रत्येक कर्म करावं, जेणेकरून तुकाराम महाराज म्हणतात शेवट तो भला. मृत्यूविषयी चिंतन करताना मरण माझे मरोनी गेली, मज केले अमर, ठाव पुसिले गुड पुसिले, ओस ओसले देहवा, किंवा मरणावाथी सुटली काया, विचारे या निश्चय, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भागाची. मृत्यूला घाबरून जमत नाही आणि मृत्यूला घाबरून लपूनही चालत नाही. डॉक्टरांकडे जाऊन मृत्यू चुकवता येत नाही. हो, आणि कोणत्याही मार्गाने आम्ही तो मृत्यू टाळू शकत नाही. मग हे अटळ सत्य जर आहे तर ते खुल्या मनाने स्वीकारणं आणि धीरोदात्तपणे त्या परमेश्वराला स्मरत मृत्यूला सामोरं जाणं हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ ज्यांनी साध्य केला त्यांना ते मरण सुसह्य झालं आणि मरूनही ते कीर्ती रूपाने, स्मरणाच्या रूपाने या जगतामध्ये जगत राहिले. म्हणून मिळालेल्या नात्यांना न्याय द्यावा लागतो, भूमिका जगावी लागते, प्रभावीपणे मांडावी लागते. आमच्या गावात आम्ही एक नाटक बसवलं होतं महाराज. मी त्या नाटकाचा दिग्दर्शक, डायरेक्टर होतो. म्हणलं लोकलही पैसे कमी, त्यात निदान आपलं सायराटा इतकं नाही जमलं तर थोडंफार. गावातली पोरं गोळा केली आणि सगळ्यांना नाटकातल्या भूमिका वाटून दिल्या. नाटकाचं नाव होतं द्रौपदी वस्त्रहरण. पांचाल देशाची पांचाली, द्रुपद राजाची कन्या. पूर्वी बापाच्या नावावरून कन्येचं नाव ठेवलं जायचं, कारण बापाला खात्री होती आपल्या नावाला ही काळीमा लावणार नाही. परधर्मीयाच्या प्रेमात पडून एक IT क्षेत्रातली इंजिनियर मुंबईवरून दिल्लीला पळून जाते आणि तो तिच्या देहाचे 35 तुकडे करतो. हा विचार तुमच्या हृदयापर्यंत तुम्हाला जर जागा करून गेला नाही आणि मुलींना जर रंगभर कपडे घालायला दागदागिन्याचं महत्व तुम्ही पटवून दिलं नाही तर त्यांच्या योजनेनुसार 2050च्या आत या देशातलं हिंदुत्व संपून जाणार आहे. तुम्ही कालच्या मतदानात पाहिलं असेल त्यांनी कशा पद्धतीचं मतदान केलं, काय म्हणून केलं. पण आम्ही जागे होणार ते हिंदू कसले. आम्ही छत्रपती संभाजींना पकडून देणारे आम्हीच गणोजी शिर्के. पृथ्वीराज चव्हाणाचे डोळे काढून त्याला काबूल कंदारच्या गजनीच्या अंधार कोठडीत टाक म्हणून मोहम्मद पैगंबराला सल्ला देणारा सख्खा सासरा जयचंद राठोड. स्वतःच्या मुलीला निर्वस्त्र करून वासनेने वखवकलेल्या लांडग्यांसमोर फेकणारा सैनिकांसमोर मृत्यूपर्यंत बलात्कार चालू होते तो जयचंद राठोडही आम्हीच. आम्हा हिंदूंना एकमेकांचं चांगलं कधी पाहलंच नाही आणि एकत्वाची भावना, दृढ नातं आमच्यामध्ये कधी निर्माण झालंच. आज मात्र भयंकर प्रसंग आहे. त्यांनी शपथा खाल्ल्या. तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणतोय हा कॅन्सर आहे जगाला लागलेला हिंदू धर्म, सनातन धर्म. एक पुढारी मुंबईमध्ये सभेत म्हणला राम मांसाहारी होता. टाळ्या वाजवणारे नपुसक हिजडे आम्हीच होतो. आम्ही कधी धर्म शिकवला आमच्या मुलांना? धर्मनीतीचा हाय का व्यवहार, धर्मनीतीचा हाय का व्यवहार.
पतीचा हा ऐकाव्या. धर्म हा पती आहे, नीती ही पत्नी आहे. धर्माने पुढे चालावं आणि नीतीने म्हणजे राजकारण्यांनी धर्मावर हुकूम राज्यकारभार करावा. आता मॅडम पुढे चालतात आणि पिशवी घेऊन सर पाठीमागे पळायचे. तिला बोलायला वेळ नाही मोबाईल मुळे. कौटुंबिक आरोग्य नष्ट झालं. एकमेकांविषयीचा द्वेष वाढत चालला. आम्हीच आमचा आला एकमेकांना शत्रू मानू लागलो. एकत्वाला तडे गेले. ज्यांनी याच्यावर उपचार केला त्यांचा शेवट चांगला झाला. गावात नाटक बसव. द्रौपदी वस्त्रहरण पौराणिक सगळ्या मुलांना भूमिका वाटून दिल्या. तू धर्मराजा युधिष्ठिर, तू नकुल, तू सहदेव, तू भीम, तू अर्जुन, पार्थ, तू दुशासन, तू दुर्योधन. दुशासनाची निवड करताना जरा आडदांड पोरग काढलं निवडून मिशा वगैरे, डोळे लाल, हे दिप्पाळ शरीराचा. आता बहुतेक पुरुषांच्या दाढी मिशा गायब झाल्या. अधिकाधिक सुंदर आपण दिसतो हा त्यांचा भ्रम आहे. देवाने ते तुम्हाला का दिलं याच्या पाठीमागचा हेतू एकदा तपासून घ्या. यांना का दिलं नाही? जे दिलंय ते नष्ट करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? पण आम्ही भूमिका चुकत चाललो. एकाला कृष्ण बनवला विदूर, अफगाणिस्तानातून गांधार देशातून आलेला शकुनी, सगळ्या भूमिका वाटल्या, भीष्म वगैरे सगळं. पण द्रौपदीची भूमिका कोणाला द्यायची हा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला. मी डायरेक्टर सगळ्या गावात हिंडलो, सगळ्या पोरींना विचारलं द्रौपदी होशील का नाटकात? नको बाय म्हणजे मी नाही. कोणतीच मुलगी तयार होईना. मग मी ठरवलं मुलालाच द्रौपदीची भूमिका द्यायची, पण तसा मुलगा पाहिजे. द्रौपदीचं वर्णन आहे महाभारतामध्ये. सत्यभामीने तिला प्रश्न विचारला होता. 8 जणी आहेत आम्ही कृष्णाच्या बायका, तो आमचा ऐकत नाही, आमच्या ताब्यात राहत नाही. तू 5 पतींना कोणत्या तत्वावर एका बंधनात बांधले? द्रौपदीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना पहिलं उत्तर दिलं, लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी पतीचं दर्शन चुकवलं नाही. माझ्या ब्राह्मणवाड्यातल्या किती माता हा नियम पाळतात? आज जरा हात वर करा. आपल्या पतीचं नित्य दर्शन घेतात. कशाला आला तिथं? हे काय? दुसरा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं द्रौपदीने, पती झोपल्याशिवाय मी झोपत नाही आणि पती उठायच्या आत मी उठते. हा नियम किती जणी पाळतात? शाबास, 2 आहेत, 2-4 आहेत. तिसरा नियम मी पाळते, पती जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आमच्या घरी स्वयंपाक करता करता झाली असो. ती द्रौपदी स्टेजवर साकार करायचा मुलगाही तसाच पाहिजे. सडपातळ शरीराचा, किंचित सावळ्या वर्णाचा, धारदार नाकाचा, तेजस्वी डोळ्याचा आणि डुकराची चरबी पासून बनवलेली लिपस्टिक होटाला न लावणार, प्राण्यांची हाडं जळून तयार केलेली पावडर आमचं सौंदर्य थोडा वेळ वाढवी, पण ती आमच्या अनारोग्याला कारणीभूत होईल. ही उत्पादनं कशाची बनले त्याचा एकदा शोध घ्या. म्हणजे तुम्ही किती तकलादू दुनियेत वावरता. तुमचं खरं सौंदर्य काय? का सुपुत्रांना जन्म देऊ शकत नाही तुम्ही? कारण आहे का? अनुस्वारी शुभ कुंकुमते, अनुस्वारी शुभ कुंकुमते, भाडी सौदामिनी. प्रश्न चिन्ह हे सुंदर तुमची तव तुझ्या कानी, वेलांटीचा पदर शोभे तुझ्या माथ्याला. मात्रांचा मग सुवर्णचा भावी निवड पाडला, उद्गाराचा तोगे छल्ला कट्टे कमरेला. मुलगी मिळाला म्हणून मी मुलाचे शोध घेऊ लागलो, द्रौपदीची भूमिका करायला. आणि योगायोगाने आमच्याच गावात तसा मुलगा मला दिसला. त्याला पाहता क्षणी मी म्हणलो, पास याला जर साज शृंगार केला तर द्रौपदी लोक वेडे होतील पाहतात.
इकडे काय महाराज, द्रौपदीची भूमिका करशील का? म्हणला केली असती बर का, पण मला एक वाईट खोड आहे. म्हणलं काय खोड आहे तुला, काय सवय आहे? म्हणला मला सारख्या बिड्या वाटावा लागत. आता द्रौपदी आणि बिडी हे समीकरण जुळणार नाही, लोक स्वीकारणार नाही. बरं म्हणलं ठीक आहे, स्टेजवर काम करताना तेवढ्या पुरती बिडी पण ठेवीत जा, आणि पडद्याच्या पाठीमाग गेला की मी तुला बिडी पेटून देत जाईल. फुकटच्या बिड्या मिळत आहेत ते पोरग काम करायला तयार झालं. पाठांतर रंगीत तालमी महिना 2 महिने झाल्या, आणि गावापुढे ते नाटक सादर करण्याचा दिवस उजाडला. कौतुकाने सगळ्या गावाने गर्दी केली नाटक पाहण्यासाठी. भगवान स्टेजवर द्रौपदीची वाट पाहतायत. भगवान कृष्ण द्रौपदीची वाट पाहतायत एकटे स्टेजवर. द्रौपदी पडद्यामागे उभी आहे, म्हणजे उभा आहे, आणि मी तिच्या म्हणजे त्याच्या शेजारी डायरेक्टर म्हणून उभा आहे. म्हणलं तुला आता काम करायला स्टेजवर जायचंय, तिथं बिडी ओढायला मिळणार नाही. काय ओढून घ्यायचं पटकन आता ओढून. मी एकदम 2 बिड्या त्याला पेटवून दिल्या. त्यांनी भाका 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 इतका धूर घेतला, छाती फुगवली, गाल फुगवलं, पण तो धूर पडद्याच्या पाठीमागं सोडायचा त्याच्या लक्षातच नाही. ते गाल फुगून स्टेजवर गेलं. भगवान कृष्ण म्हणतात काय द्रौपदी किती वेळ वाट पाहायला लावायची? अगं तुझ्यासाठी मी काय केलं नाही? दरबारामध्ये विवस्त्र करताना एका चिंधीच्या मोबदल्यात तुला 1000 वस्त्र पुरवून तुझी मी लाज राखली. काम्य कोणामध्ये दुर्वासांच्या 60,000 शिष्यांची भूक मी तुझ्या भाजीच्या पानाच्या मोबदल्यात पुरवली. तू बोलत का नाही? द्रौपदीला बोलताच येईना, तोंडात दोरा मोड. भगवान कृष्णाने पुन्हा विचारलं तू बोलत का नाही? द्रौपदी बोलायला. आमची तर पाचाव धरून बसली. कृष्णाने हात धरला, आता जर बोलली नाहीस तर नावीलाज झाला. द्रौपदीने बोलायला तोंड उघडल्या. बरोबर धुराचा बाप करा कृष्णाच्या तोंडावर. माझ्या तर छात काळजाचा ठोका चुकला. म्हणलं आता पब्लिक दगडफेक केल्याशिवाय राहत नाही. दगडफेक नाही झाली. टाळ्या शिट्या, हो सगळ्यांनी जय जयकार केला. कारण कृष्ण म्हणत होता शाबास द्रौपदी, तुझा जन्म यज्ञाच्या अग्निकुंडातून झालेला आहे. हे त्रिवार सत्य आहे. अजूनही त्या आगीचा धूर तुझ्या तोंडातून येतो. जीवनात आलेल्या प्रसंगाला चतुरतेने कौशल्याने सामोरे जाणारे आपला शेवट गोड करून जातात. आता दुःशासनाची भूमिका ज्या कार्याला दिली मी, ते मुळातच आडदांड लाल डोळ्याचं होतं. पण म्हणलं हा शोभक दुःशासन, याला पापाचं काम करायचंय, वस्त्रहरण करायचंय. त्याला 10 वेळा समजावून सांगितलं मी डायरेक्टर आहे, हे खरं महाभारत नाही, हे नाटक आहे. इथं मी तिला 7च साड्या नेसवल्यात एकावर एक. तू फक्त 6 ओढायच्या, 7वीला हात लावू नको. महाराज काळजी करू नका, मी 7वी ओढणार नाही. पण प्रत्यक्ष स्टेजवर वस्त्रहरण करताना त्याच्या अंगात दुःशासनाचं भूत संचार. तो खरा दुःशासन रागाने आणखी डोळे लाल झाले. 1 2 3 4 5 6 आणि 7वी फारा उडून घेतली. कृष्ण लज्जा रक्षणाला स्टेजवर येण्याच्या आत द्रौपदी अंडरपॅन्टवर उभी. अशा भूमिका जे जीवनात जगतात, ज्यांना थांबावं कुठे हे कळत नाही, त्यांचा शेवट चांगला हो नाही. तुकाराम महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला. किती गोड? बहु गोड. त्याचं वर्णन करता येत नाही. असं नाही तर आपला शेवट कसा होतो? घरातलीच माणसं आपल्या जाण्याची वाट पाहतात, आपल्याला कंटाळतात. काय कामाचा हा शेवट? हा का होतो असा? आसक्ती हे त्याचं मूळ कारण. तृष्णा, मोह, यामुळे आम्ही नकोसे होतो. अगदी आई वडिलांचा सुद्धा तिरस्कार करणारी किती मुलं समाजात आहेत. एकदा आजारी पडल्यानंतर त्यांची सेवा करणं लांबच, पण त्यांचा द्वेष करायला सुरुवात. शेजारी म्हणते मरीन का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा, कितीतरी प्रमाण त्याच्यावर आहे. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट झाल्यानंतर आपण नेमके कुठं जातो?
आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवट आपण जिथून आलो तिथे जातो. जसं कन्या सासुरेशी जाई ती मूळ कुठून आलेली असते माहेर. जरी नांदायला सासरी असली तरी तिच्या मनामध्ये तिचं माहेर कायमचं असतं. आपले आई वडील, आपली बहीण भावंड, आपल्या मित्र मैत्रिणी त्यांना ती जीवनात कधीच विसरत नाही. ही माहेराची जी ओढ आहे तसं या जीवाचं माहेर आहे वैकुंठ. हे जीवाचं माहेर आहे ते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नवत्या गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. त्यासाठी मानवी जन्म आपल्याला मिळाला. त्याला फारसं शिक्षण लागत नाही. शेवट चांगला गोभाव. शिकलेले काय करतात लॉर्ड मेकेलोच्या पद्धतीने आपण पाहतो. म्हणून एक लक्षात ठेवा, ईश्वर की अदालत में वकालत नहीं होती और जब जमानत जब सजा हो जाए तो फिर जमानत नहीं मिलती. परमेश्वराच्या कोर्टामध्ये वकिली चालत नाही. आणि शिक्षा झाल्यानंतर जामिनीवर सुटता येत नाही. इथं बोंबलून येतात. इथं काही खाल्लं लोकांचं गेले तुरुंगात, आला जामिनकीवर, काढल्या मिरवणुका. कोणाच्या मिरवणुका काढतोय आम्ही? भ्रष्टाचाराच्या लोकांच्या, दुर्जनांच्या, बलात्कार्यांच्या. आमचे वकील कोणाला सोडून आणतात? देशद्रोह्यांना. आमचे इंजिनियर कशात पैसा खातात? भ्रष्ट कामामुळे. आमचे डॉक्टर यांना आधू करतात की नाही? गरज नसताना नैसर्गिक बाळंपण टाळून कृत्रिम सिझर. महाराष्ट्रातल्या 90% तरुण स्त्रिया आधू झालेल्या. तुमचा जन्म काही कृत्रिम झाला होता का? पोटातून आणलं होतं तुम्हाला? मग आजच काय असं झालेलं आहे? हे सगळं थोतांड आहे आधुनिक शिक्षण पद्धतीचं. कारण निसर्ग नियमाला आम्ही पाळीत नाही. घरातलं जातं गेलं का नाही? व्यायाम संपला. 27% स्त्रियांना कॅन्सर झाले या देशात. जातं गेलं जात. जनाबाईने ते जातं उडलं होतं. कोणत्याही विद्यापीठात शाळेत न जाता जे ज्ञान जनाबाई सारख्या सामान्य स्त्रीने प्राप्त केलं ते आजच्या शिकलेल्या सुशिक्षित स्त्रियांना नाही. तुम्ही वाल्या कोळ्याच्या बायकोची भूमिका करा. तिने सांगितलं मला मारलं तरी चालेल, मी पापात वाटी घरी नाही. तुम्ही बंद करा ना ते सांगणं. काळ्या पिशे संध्याकाळी थोडे घेऊन घ्या. आज काल बनायला काही नाही. कळलं का? काळ्या पिशे अंड आतून बाहेर, आतून फुटलं तर एक नवा जीव जन्माला येतो. बाहेरून फुटलं तर एका जीवाची हिंसा होते. आणि तुम्ही यांना स्पष्ट सांगा भ्रष्टाचाराचा एकही रुपया माझ्या संसारात आणायचा नाही. बघा मी सांगून जातो, असं समाधान प्राप्त होईल जीवनामध्ये की श्रीमंती तुमच्याकडून कोणीही ओढून घेऊ शकणार नाही. तात्पर्य असं आहे, आपण जे कर्म करतो त्या पद्धतीने आपल्याला फलप्राप्ती होत असते, यात संशय नाही. पिता म्हणून, बंधू म्हणून, पुत्र म्हणून सगळ्या नात्यांना दादा हो गायकरांनी न्याय दिला आणि बापाची भूमिका अशी समर्थ बजावली की एक आदर्श पिता, आदर्श मित्र, आदर्श पुत्र, आदर्श पती. 3 स्त्रियांचा कधी अनादर करू नका. 3 स्त्रियांचा जीवनात जिने तिला तुम्हाला जन्म दिला ती आई, जी तुमच्यासाठी जन्माला आली ती पत्नी, आणि जिला तुम्ही जन्म दिला ती कन्या. आणि त्यांनी जागृतपणे जर धर्म जागून परिवार चालवला तर आजही आपण
या गोंधळलेल्या परिस्थितीमधून निश्चित वाट काढू यात संशय नाही. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. उरा म्हणली माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी गुन्हा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावा करा. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची झापर, लैयाव घड हाय गया ओमकाया बाप. कुंडली गौरहरीच श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर हातवर करून महादेव म्हणा, हर 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 हर. भारत माता की, भारत माता की. अत्यंत अभ्यास आपल्या 1 तासात 1.5 तासामध्ये त्यांनी जे काही प्रबोधन केलं, निश्चितच अत्यंत अभ्यासू सखोल असं ज्ञान. माणसाचं जीवन जगताना ज्या गोष्टी माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी कुठली पथ्य पाळली पाहिजेत, आचारसंहिता काय असली पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी त्यांच्या सेवेच्या रूपातून आपल्याला त्यांनी देऊन नक्कीच आपण सर्वांना प्रेरणादायी असं हे त्यांचं प्रवचन सेवा झाली. त्यांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो गायकर परिवाराच्या वतीने मनापासून. खरं म्हणजे 1च तास आपण दिला होता, त्यांनी जवळजवळ 1.5 तास आपल्याला जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कैलासवासी दादाभाऊ गायकर यांचं जीवनाचा शेवट गोड झालेला आहे. आणि बऱ्याच गोष्टी जीवनाचा शेवट गोड होण्यासाठी असतात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी गायकर परिवाराची जी कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत, आणि त्यांची जी मंडळी वडीलधारी मंडळी त्यावेळेला होती ती निश्चितच ती कारणीभूत आहेत. आणि म्हणूनच ते एवढं यश चांगली यशस्वी सांगतात त्यांच्या जीवनाचे करू शकले. त्यामध्ये विशेष म्हणजे कैलासवासी ते वडील गेनभाऊ येसू गायकर हे 2 भावंड, एक मुंबईला असायचे वडील आणि मोठे चुलते गावी असायचे, आणि ते शेती बघायचे. काशीनाथ दादा साधू गायकर हे देखील शेतीचं उत्तम काम करायचं. 10वी पर्यंत ते इथं होते, नंतर मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांना मधुकरदादा गायकर यांचं खूप मोठं मार्गदर्शन निश्चित लाभलं. अशा प्रकारच्या दोन्ही चुलत्या ज्या होत्या, आई आणि चुलती, ह्या इतक्या प्रेमळ महिला होत्या का विचारू नका. कधी भांडण त्या कुटुंबात झालंच नाही, भावांमध्ये नाही, त्यांच्या पत्नीमध्ये झाले नाही. आणि आम्ही हे जवळचे साक्षीदार म्हणून आहोत. निश्चितपणानं
त्याचा लाभ त्यांच्यावर कुटुंबावर झालेले संस्कार निश्चितच आज त्यांचं कुटुंब म्हणजे दादाभाऊ गायकर यांचे हे तिघजण भाऊ, 5 बहिणी, मधुकरदादा गायकर म्हणजे काशीनाथदादा मोठे आणि त्यांचे 5 भाऊ, असे 8 आणि 5 13 एवढ्या मुलांचा हा प्रपंच आणि चांगल्या पद्धतीमध्ये हे कुटुंब चालत होतं. आणि ह्या कुटुंबाची गावची बाजू काशीनाथदादा सांभाळायचे तर मुंबईला भाऊदादा असतील किंवा मधुकरदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कुटुंब चालायचं. या कुटुंबाला यशस्वी होण्यासाठी मुलाचं साह्य झालं असेल तर मुंबईमध्ये त्यांच्या आमच्या हौसाई आत्या होत्या, हौसाबाई आरोटे, आज त्या हयात नाही. त्यांचं खूप या मोठ्या कुटुंबाला मोठं योगदान लाभलेलं आहे. आणि हरिभाऊदादा गायकर आमचे मेहणे आरोटे यांचं देखील फार मोठं यशस्वी असं मार्गदर्शन त्या कुटुंबाला लाभलं. आणि सगळ्यांमुळेच हे कुटुंब आजही सुस्थितीत आहे. सगळे भावंड आता जरी सेपरेट असतील तरी देखील चांगल्या पद्धतीचं ही कुटुंब व्यवस्था एक आदर्श कुटुंब व्यवस्था म्हणून या गावात त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि म्हणून कुटुंबातले संस्कार सुद्धा फार महत्वाचे असते, हे फार महत्वाचं आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायचं होतं. मी सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं गायकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात, मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि 1-2-5 मिनिटांमध्ये आपण थोडे काही मान्यवरांना थोडंसं बोलायचं आहे. श्रद्धांजलीपर काही आपले या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द बोलायचे आहेत, मनोगत व्यक्त करायचं आहे. मी प्रथमतः विनंती करेल ॲडव्होकेट किसनराव हांडे, प्रत्येकाला विनंती आहे 2च मिनिटं वेळ आहे, परत भोजन या ठिकाणी होणारे प्रसाद आहे, तर कृपा करून या ठिकाणी मी ॲडव्होकेट हांडे साहेबांना विनंती करेल आपण आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं आहे. दादाभाऊ गेनभाऊ गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी प्रथम धन्यवाद देईल करंजुले सर. खरं म्हणजे तुम्हीच बोलत राहावं आणि बोलतच राहावं असं वाटत होतं. अध्यात्म, मानवी जीवन, अगदी इतिहास, राजकारण या सर्वांची सुंदर सांगड घालून आपण ही प्रवचन सेवा केली. तुम्हाला या गायकर परिवाराच्या वतीने आणि ब्राह्मणवाडा परिसराच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. दादाभाऊ गायकरांच्या बाबतीत त्यांचं जन्मनं सुंदर होतं, जगणं सुंदर होतं, मरणंही सुंदर झालं. परंतु जगणं आणि मरणं यातील उरणं अधिक सुंदर आहे. एक पंचक्रोशीतील जे काही बोटावर मोजण्या एवढे जे काही अधिकारी आहेत त्यातले जे काही आदर्श अधिकारी आहेत त्यामधले दादाभाऊ गायकर होते. स्वभाव चांगला होता. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबावर म्हणजे सर्वांवर संस्कार करण्याचं काम काशीनाथ दादा असतील, मधुकर दादा असतील आणि यांनी नुसतं त्यांच्या कुटुंबाला संस्कार नाही दिले तर या घराण्याने सर्व पंचक्रोशीला संस्कार दिले. सहकाराच्या माध्यमातून अनेकांचे प्रपंच फुलवले आणि हे पुण्य त्यांच्या पदरी असल्यामुळं त्यांचा सर्व परिवार आज सुखा समाधानात आणि यशस्वीपणे कार्यरत आहे. महाराज तुम्ही फार चांगलं एक असं सांगितलं की माती रुजवते पण माती कुजवते पण. तसं या सर्व दादाभाऊंसह मधुकर दादा असतील किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील यांनी या मातीमध्ये रुजवण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वांना मदत केली. आणि म्हणून ज्यांना ज्यांना रुजवण्याचं काम त्यांनी केलं त्यांची रोपटी चांगली फुलून बहरली. रुजवण्याचं काम त्यांनी केलं नाही पण मातीची दोन्ही वैशिष्ट्ये आहे. आणि म्हणून समाजातल्या माणसांनी सुद्धा कुजवण्यापेक्षा रुजवण्यामध्ये जर आपलं योगदान दिलं तर निश्चितच हा समाज मोठा होईल यात शंका नाही. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती सहन करण्याची जे काही नागरिक, गावकरी बंधू आणि भगिनींना मी दादाभाऊ बरोबर आता ज्यांनी त्यांच्याबद्दल जी माहिती सांगितली ती मी परत रिपीट न करता मी माझ्या पाटील डुमरे परिवाराच्या वतीने पानसरे, केदारी आणि हांडे या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद. दादाभाऊ गेनभाऊ गायकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. दादाभाऊ गायकर म्हणजे माजी सचिव रंगभूमी प्रयोग महाराष्ट्र शासन. खरं म्हणजे मी काम करत असताना माझ्याकडे एक लोन ऍप्लिकेशन आलं होतं आणि एका कलाकाराचा कर्ज अर्ज होता आणि त्या कर्ज अर्जामध्ये एक लायसन होतं आणि त्या लायसनची परमिशन मामांनी दिली होती आणि
सचिव महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग महाराष्ट्र शासन असे आमचे मामाश्री. मामाश्रींच्या बाबत बोलायचं झालं तर स्वतःच्या कुटुंबावर प्रचंड असा त्यांचा हे होता, म्हणजे वचक होता. सगळे बंधू मामांचे खरं म्हणजे चाहते होते आणि आदरयुक्त भीती मामांची त्यांच्यावर असायची. आणि मामांच्या पुढे एक शब्दही बोलणार नाही. आमचे सुधा मामा असतील, श्याम मामा असतील, बहिणी असतील, हे सगळे बाकी मामांचे ऐकायचे आणि त्याचप्रमाणे आमच्या मामी अख्खं कुटुंब त्याप्रमाणे सांभाळायच्या. असा हा कुटुंबाचा गाडा चालत असताना मामा रिटायर झाले आणि खरं म्हणजे चांगले दिवस यायची सुरुवात झाली आणि मामांचं जाणं झालं. हे या कुटुंबावर फार मोठा आघात होता. 1 वर्ष झालेला आहे आणि खरं म्हणजे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख यशोमंदिर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मान्य एम.एस. दादा गायकर हे सगळं कुटुंब एकत्र सांभाळत असताना गायकर साहेबांनी सांगितलं आमची हौसा आत्या होती, त्या आत्यांच्या आधिपत्याखाली हे कुटुंब वाढलं आणि नावारूपाला आलं. पण मामांना जास्त काही आयुष्य लाभलं नाही. मामांचं लवकर जाणं झालं. असो, महाराजांनी आपल्या सुश्राव्यवाणी म्हणजे खरं म्हणजे संपूच नाही असं जे काही प्रवचन केलं, खरं म्हणजे त्याला तोड नाही. वेळेअभावी अधिकचं बोलणं खूप आहे, परंतु वेळेअभावी मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो आणि थांबतो. ओम शांती शांती. दादाभाऊ गेनभाऊ गायकर तथा काका यानंतर या काकांना आज आपल्यातून जाऊन बाळासाहेब आरोटे बोलतील. पूर्ण 1 वर्ष झालेले आहे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी गायकर बरोबरचे सर्व आपले नातेवाईक सदस्य तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी या काकांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात. काकांचा परिचय बी गायकर साहेबांनी दिलेला आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी काकांबद्दल सांगितलेले आहे. या गायकर परिवारातील एक आधारवड, या अगोदरचे जे आधार होते त्यांचे नाम उल्लेख या ठिकाणी झालेले. त्यामध्ये विशेषतः एम.एस. गायकर असतील, आता दुसरे काशीनाथ काका असतील आणि मधल्या पिढीचे खरं तर हे आमच्या हांडे साहेबांनी सांगितलेलं माती रुजवते आणि कुजवते, पण रुजवण्याचं काम एम.एस. दादांनी केलेलं असेल आणि त्या रुजवण्याच्या मातीतून जे बीजरोपण झाले ते आमचे दादाभाऊ काका असतील. या नव्या पिढीला दिशा देणारे आणि शांत संयमी योग्य दिशेने नेणाऱ्या परिवाराचे एक आधारवड आज या ठिकाणी आपल्यात नाही आहे. हिंदू धर्म परंपरेनुसार या ठिकाणी त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. बाबांच्या पुनश्च एकदा मी गावच्या वतीने आभार मानेन. माझ्या हांडे परिवाराच्या वतीने व अकोले तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मी गायकर काकांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि थांबतो. वंदनीय आदरणीय कैलासवासी दादाभाऊ मामा यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिवस या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि गोपी दत्तवाडीतील सर्व नातेवाईक आमचे मामांच्या आठवणी भरपूर आहेत आमच्यासाठी. आम्हाला मामा म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहे. दादाभाऊ मामा असतील किंवा मधुकर मामा असतील, या दोघांचं आमच्या सर्व भाचे मंडळी किंवा आमच्या मावस बहिणी असतील, आम्हाला नेहमी यांची प्रेरणा आहे. मामा भरपूर आमच्यासाठी त्यांच्या आठवणी आहेत. मामा जाण्याच्या अगोदर 8-10 दिवसापूर्वीच आमच्याशी म्हणजे प्रत्येक भाचे असेल आमचे किंवा मावस बहिणी यांना नेहमी फोन करून विचारपूस करणे म्हणजे भरपूर अशा आठवणी आहे. या ठिकाणी भरपूर वक्ते आहे. मी फक्त आमच्या भाचे मंडळी सर्वांकडून मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. आज या ठिकाणी वैकुंठवासी दादाभाऊ गेनभाऊ गायकर यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सगळे सोयरे, सर्व पाहुणे मंडळी, सर्व नातेवाईक ज्यांनी आता या दादांना श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय महाराजांचं नाव माहीत नाही, पण मी महाराजांचं अतिशय सुंदर असं प्रवचन पहिल्यापासून या ठिकाणी ऐकलं. खरोखर हे महाराज अतिशय सुंदर महाराज आमच्या या जुन्नर तालुक्यात नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये, तुमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये असे महाराज चांगले या ठिकाणी आलेत. म्हणून मी महाराजांचं, मी आमच्या जुन्नर तालुक्याच्या वतीनं महाराजांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे हे गायकर दादांची ओळख म्हणजे आमचे आई बारकू नामदेव गोगाटे, तानाजी नामदेव गोगाटे, शंकर नामदेव गोगाटे त्यांचे हे साडू. त्याप्रमाणे या दादांनी महाराष्ट्र शासनामध्ये चांगल्या प्रकारचं काम या दादांनी केलं
आणि चांगल्या कुटुंबाची जबाबदारी या दादांनी घेतली, म्हणून या दादांचा स्वभाव अतिशय चांगला स्वभाव होता, म्हणून हे सर्व पाहुणे मंडळी यांच्या या प्रथम पुण्यस्मरणेच्या कार्यक्रमात उपस्थित झाले. मी जास्त न बोलता या दादांना मी माझ्या पिंपळवंडी गावच्या वतीनं, जुन्नर तालुक्याच्या वतीनं, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वतीनं मी या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. सरस्वती दादाभाऊ गेनभाऊ गायकर या मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, आपतेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, वास्तविक पाहता मामांचा जीवनपट या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी आपल्या वाणीमधून त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्यामधून आपल्याला एकच दिसून येतं की मामा स्वतःसाठी जगत असताना सगळ्या नातेवाईकांसाठी जगले, आपल्या घरासाठी जगले. त्यांनी आपला अधिकार असेल, कर्तव्य, जबाबदारी या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड घालून आपल्या कुटुंबाला एक शिस्त, संस्कार आणि आदर्श बनवण्याचं काम केलं. त्यांच्या जाण्याने निश्चित या कुटुंबाला क्षणोक्षणी त्यांची आठवण येत असेल आणि मामांची उणीव या कुटुंबाला नेहमी भासत राहील. तरी असो, या मामांना मी ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्यातील सर्व सहकारी शैक्षणिक संस्था, दूध संस्था या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. नमस्कार सगळी मंडळी. यायला जरा थोडा उशीर झाला, हरकत नाही. कार्यक्रम आठवत आलेला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे आमचे याई दादाभाऊ गेनभाऊ गायकर यांच्या वर्षाचा जन्मदिवस ठेवला आहे, तरी त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झाले. दादाभाऊच्या बाबतीमध्ये बऱ्याच वक्त्यांनी काय आता ते सांगितलं असेल, मी काय आपला जास्त वेळ घेत नाही, पण त्यांना मी माझा परिवार, ठाकररामांचा आरोटे आणि परिवार यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती शांती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूल्यं गुरुमूर्ति पूजामूल्यं गुरुपदम् मंत्रमूल्यं गुरुवाक्य मोक्षमूल्यं गुरुकृपा. अखंडमंडलाकारं व्याप्तं चराचरं तस्मै श्री कार्यार्थसिद्धं श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना गणेशाच्या रूपाने करावी किंवा गुरुच्या रूपाने करावी. प्रथम वंदन गुरुला असावं. म्हणून आता इथे आपण दादांच्या इथं आपण वरच्या श्राद्धाच्या निमित्ताने सर्वजण जमला, तर दादांची ही तळमळ तुम्हाला सर्वांना तर माहित होतीच आणि त्यांचे विचार आचार पण उत्तम होते. माझी त्यांची गाठ हरिद्वारला पडली होती. पुढे हरिद्वार पाशी त्यावेळेस त्यांच्या कंपनीचा मला पेन आणि वही एक दिली होती डायरी म्हणून लिहिण्यासाठी. मला वाटले बाबा हे तुम्ही डायरी आणि पेन आमचा आठवण म्हणून एक ठेवा. तेव्हा मला त्यांनी हरिद्वारला त्यांची ट्रिप आली होती, तेव्हा तिथे मला त्यांनी दादानी तो पेन आणि डायरी अजून माझ्याकडे आहे. तर आता हे बघा, जाण्याचे मार्ग प्रत्येकाचे असतात आणि हे सर्वांना सुख आणि दुःख हे सर्वांसाठी असतात. त्यामुळे हे सुख दुःख या माफ करूनच पुढे आपल्याला जायचं असतं आणि जन्म आणि मृत्यू हा सर्वांसाठी आहे. जर जन्म मृत्यू जर आपल्या हातात असता तर आपण यमराजाला थोडे पुढे काही देऊन त्याला काही दिवस पुढे सरकावं लावले असते, पण ते आपल्या हातात नाहीये. म्हणून मला एक सांगायचंय, शुद्ध पिता पोटी फळ रसाळ गोमटी तेथे हरीचे दास कार्य करते. जिथं शुद्ध बीज पेरलंय तिथं शुद्धच उगणार आहे, जिथं किडीचं पेरलंय तिथं किडीच उगणार आहे. त्यासाठी मशागत तुम्ही किती शेतीची उत्तम केले, जर बीज उत्तम नसेल तर तिथं पीक तुमचं उत्तम येऊ शकत नाही. तसं दादांक आचार, विचार आणि उच्चार ह्या तिन्ही गोष्टींची त्यांच्याकडे तत्परता होती.
चालताना बोलताना विचाराने उत्तम प्रकारचे विचार असायचे त्यांच्याकडे. तथास्तु तेवढ्यात बोलायचे. त्यांना तिथं नाही आवडलं तिथं ते थांबत नसेल, पण आचार विचाराने उत्तम एक नंबरचे होते त्यांचे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आता एकीकडे गोतुळच्या कार्यक्रमात जाता जाता तुम्हाला भेट दिली. आणि जात असताना आता कसं आहे, संन्यास घेतल्याच्या नंतर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. आता तुम्ही त्यात आहेत का नाही हे नाही मला माहिती, पण संन्यास घेतल्याच्या नंतर फक्त जोपर्यंत आई असते तोपर्यंत त्या घराची भेट घ्यायची असते. जेव्हा आई संपल त्यावेळेस मी ह्या घराचा उंबर चढू शकत नाही. त्यासाठी आईसाठी मला 5 पावलं घोडा पण ह्या बाजूला गाडी फिरवावं लागते. आणि येता येता पुढे आलं तर म्हणे काय करायचं, मी तर म्हणे दादांचं असं असं. म्हणजे चला 5 मिनिटं महाराजांचं प्रवचन श्रवण करूया आणि श्रवण करून मग आपण आपला पुढचा कार्यक्रम करूया. म्हणून मी पुढे दादांना एवढं सांगतो की पुढील आयुष्य आमचं सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीत जावं आणि परमेश्वराने त्यांना चांगल्या ठिकाणी, उत्तम ठिकाणी अशी त्यांना जागा द्यावं, हीच मी आपल्या तुळजामाता भवानी चरणी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम.